तर मनसे आपली मान्यता गमावते की काय अशी शक्यता आता निर्माण झालेली आहे। राज ठाकरेंनी प्रचार तर भरपूर केला होता, उमेदवारही 128 मतदारसंघांमध्ये उतरवले होते, त्यांच्या हाती मात्र भोपळाच आला। हिंदुत्वाचा मुद्दा असेल किंवा मुंबई पुण्यामध्ये अनधिकृत बांधकामं असतील, वाहतुकीची कोंडी असेल, अशा अनेक मुद्द्यांना राज यांनी आपल्या सभांमधून हात घातला होता। सभांना गर्दीही चांगली व्हायची, मात्र आधीप्रमाणेच त्या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये झालं नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे आता मान्यता जाण्याची भीती सुद्धा निर्माण झालेली आहे। या पराभवामागे अनेक कारणं आहेत, त्याचं सखोल विश्लेषण करणारा एबीपी माझाचा हा खास रिपोर्ट पाहूयात। जवळपास 250 ते 250 जागा आपण लढवणार आहोत। लोकसभेला भाजप महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे विधानसभेला मात्र स्वबळाचा नारा देत मैदानात उतरले। इतकंच नाही तर मुंबईतील माहीम सारख्या मतदारसंघातून मुलगा अमित ठाकरेंनाही राज यांनी मैदानात उतरवलं। पहिल्या सभेपासून महाविकास आघाडी टार्गेटवर होतीच, सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही निशाण्यावर होते। प्रत्येक सभेतून राज ठाकरेंनी सत्तेत येण्याचाच विश्वास व्यक्त केला। कशा प्रकारे जनतेला फसवलं जातंय, सर्वांकडनं कसं फसवलं जातंय, मला असं वाटतं ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे। आणि म्हणून येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीला ना युत्या ना आघाड्या, आपण स्वतंत्रपणे महाराष्ट्राला सामोरे जाणार आहोत। मी तुम्हाला नक्की सांगतो की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सत्तेमधला पक्ष असेल, आपण एवढं लक्षात ठेवावं। राज ठाकरेंनी महाराष्ट्र दौरा करत विधानसभेच्या 288 पैकी 128 मतदारसंघात उमेदवार उभे केले। मनसेला 10 लाखांपेक्षा जास्त मतं मिळाली, पण जागांचं खातं मात्र उघडलंच नाही। यावेळी मुलगा अमित ठाकरेचाही पराभव राज यांना पाहावा लागला। अविश्वसनीय, तुर्तास एवढंच असं ट्विट करत राज ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी सोशल मीडियात आणखी एक ट्रेंड सुरू झाला होता, तो म्हणजे ठाकरे ब्रदर्स संदर्भातला। आजच्या निकालात जितका दारुण पराभव राज ठाकरेंच्या मनसेचा झालाय, तितकाच मोठा धक्का उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाही बसलाय। त्यामुळे सोशल मीडियात दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं असा ट्रेंड सुरू झाला। आता हे दोन्ही ठाकरे एकत्र येणार की नाही हे फक्त ते दोघेच सांगू शकतात, पण आजचा निकाल पाहिला तर दोन्ही ठाकरेंसमोर मोठ्या आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे हे दिसून येत आहे। राज ठाकरेंना मनसे स्थापनेनंतर पहिल्याच प्रयत्नात मोठं यश मिळालं होतं। 2009 साली 13 आमदार मनसेच्या झेंड्यावर निवडून आले होते, पण त्यानंतर मात्र पक्षाची घसरण होतच राहिली। 2014 मध्ये 2 तर 2019 मध्ये त्यांच्या पक्षाचा केवळ एकच आमदार निवडून आला। एकमेव विजयी उमेदवार असलेले राजू पाटीलही आज पराभूत झाले। आता मनसेच्या पराभवाची कारणं काय असू शकतात तेही पहा। मनसेमध्ये दुसऱ्या फळीतल्या नेत्यांचा अभाव आहे। नेत्यांची तिसरी फळी निर्माण करण्यात मनसेला अपयश आलंय। 2009च्या यशानंतरही जनसंपर्कात हा पक्ष कमी पडला। पक्षाची प्रसिद्धी वाढली, पण लोकमान्यता मिळाली नाही। मनसेनं वारंवार बदललेल्या भूमिकांचाही पक्षाला फटका बसला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीचं मायक्रो प्लॅनिंग आणि कठोर भूमिका। अगदी अमित ठाकरेंच्या मतदारसंघातील लढतीवरून झालेलं राजकीय नाट्य अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं। शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकरांनी उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणी राज ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न केला। त्या प्रयत्नाला राज ठाकरेंनी कोणताही प्रतिसाद न देता आपली भूमिका कायम ठेवली। परिणामी माहीम मतदारसंघात त्रिशंकू लढत झाली आणि उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक महेश सावंत विजयी झाले। खरं तर भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी आंदोलनं ही मनसेची ओळख बनली। पुढे मराठी हृदय सम्राट राज ठाकरे ते हिंदू जननायक राज ठाकरे, अशा सगळ्या बदलांमध्ये राज ठाकरेंनी पक्षाचा झेंडाही बदलला, पेहरावांची स्टाईल बदलली। यामुळे त्यांच्या फॉलोईंगमध्ये फरक पडला। राज ठाकरेंच्या सभांना गर्दी वाढू लागली, त्यांच्या घरी नेत्यांचीही वर्दळ सुरू झाली। पण सभांमध्ये होणारी गर्दी मतांमध्ये परावर्तित करण्यात
मनसेला यश आलंच नाही आणि हेच आजच्या निकालातून दिसून आलं. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.